हॅलो एव्हरीवन, मी नरेंद्र मोहन कुचेकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपण सर्वलेजन चॅप्टर बघतोय. ऑलरेडी काही चॅप्टर मी त्याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत. तर ते व्हिडिओ बघितले नसेल तर कंपल्सरी ते बघा. त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये आपण काही क्वेश्चन हायर लेवलचे क्वेश्चन असतो ते क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. तो बघूयात पुढे. आणि लक्षात ठेवा, आपण हा जो चॅप्टर आहे तो विदाउट पेन अँड पेपर कसं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं ह्या पद्धतीने आपण चाललेलो आहे. त्याच्यामुळे कंपल्सरी आधीचे व्हिडिओ पहिल्यांदा बघा, कारण त्याच्यामध्ये सगळे एक्सप्लेन कसं केले आहे, पूर्ण केलेले आहे. मी त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली, एक्झाम्पल टॅकल कसं करायचं आहे, एक्झाम्पल असतं कसं, त्याचं सॉल्व्ह करण्याच्या मेथड्स, त्याचे शॉर्टकट टेक्निक्स ऑलरेडी मी सगळे एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह कसं करायचं बघा. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, की कंटेंट काय दिलंय बघा. कॅलेंडर दिलंय आणि शॉप्स दिले, मार्केट दिलंय, रिव्हर दिले आणि टेम्पल दिले. हे काय, हे सगळे स्टेटमेंट्स. त्याच्यानंतर कन्क्लुजन बघा. कन्क्लुजन काय दिलंय, मार्केट दिलंय, कॅलेंडर दिले, रिव्हर्स दिले, शॉप्स दिले, टेम्पल्स दिलंय आणि मार्केट दिले. ठीक आहे. आणि त्याच्यावर हे ऑप्शन्स आहेत. आपल्याला काय करायचे, ट्रू आणि फॉल्स फाइंड आउट करायचे. कन्क्लुजन बरोबर काय ते चूक आहे ते बरोबर फाइंड आउट करायचं. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये सम मार्केट आर कॅलेंडर. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा काय बघतो, मार्केट आणि कॅलेंडर कशामध्ये मर्ज होत आहे, म्हणजे कशामध्ये आपल्याला स्टेटमेंट सापडलंय. आता त्याचं बघितलं, मार्केट किती 2 ठिकाणी, पण आपल्याला जायचं कुठं, कॅलेंडर पर्यंत जायचंय. त्यामुळे ह्या मार्केटचं आपल्याला देणे घेणे का नाहीये. म्हणजे आपल्याला सिमिलर कंटेंट कशामध्ये म्हणतोय, शॉप आणि शॉप, बरोबर ना. इथं सिमिलर कंटेंट मिळतोय. त्यामुळे आपल्याला ह्या दोन जे स्टेटमेंट आहेत, ह्या दोन स्टेटमेंट म्हणून ह्याचा आन्सर आपल्याला मिळणार. त्यामुळे त्यावेळेस हे जो स्टेटमेंट असतात ते काय होणार, हाईड होणार. आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना एक्झाम्पल बघूयात. आता इथं बघा, आपले जेव्हा ऑल येतो, ऑल आपण कसं करतो, 100, 50. इथे ऑल काय असणार आहे, 100, 50. आता हे तुमच्यासाठी मी लिहितोय, हे सगळं माइंड मध्ये ठेवायचं आहे, माइंडने कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि इथं सम असले की काय असणार आहे, 50, 50. आणि जेव्हा सम असतं हे काय असतं, आपण कन्सिडर करतो याला काय, पॉझिटिव्ह कन्क्लुजन. ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. आता हे दोन्ही ऑल आहेत, त्यामुळे हे काय पॉझिटिव्ह. तर दोन्ही पॉझिटिव्ह मिळून आन्सर आपल्याला काय मिळणार आहे, पॉझिटिव्ह. तर आहे का, तर आहे. ही एक मेथड झाली, म्हणजे हा एक पॉईंट झाला. त्याच्यानंतर आता काय करायचं, आपल्याला दोन्ही स्टेटमेंट मर्ज करायचे. दोन्ही स्टेटमेंट मर्ज करताना सिमिलर कंटेंट काय आपल्याकडे, इथे एक शॉप आहे, इथे एक शॉप आहे. म्हणजे ह्या दोन वर्डनी हे काय, दोन स्टेटमेंट काय होणार आहेत, मर्ज होणार. आणि मी काय म्हणतो की दोन स्टेटमेंट जर मर्ज करायचे असेल तर कंपल्सरी एकाच जे काही कंटेंट दिला, एका कंटेंट वरती काय असायला हवं, 100 असायला हवं. आहे का, तर आहे. म्हणजे हे दोन स्टेटमेंट काय होणार, मर्ज होणार. इथपर्यंत आलं. त्याच्यानंतर आपण काय करतो की हे तुमच्याकडे तुम्हाला स्पेंड करायचं, हे तुमच्याकडे इन युअर पॉकेट आहे. आता तुमच्याकडे जर 100 रुपये असतील, 100 मधून 50 रुपये खर्च करू शकता का, ऑब्व्हियसली करू शकतो. त्याच्यानंतर हे इथं तुमच्या मार्केटमध्ये तुमच्याकडे किती 50 आहेत, 50 खर्च करू शकतो का, ऑब्व्हियसली करू शकतो. त्यामुळे आपले हे तिन्ही काय झाले, बरोबर असल्यामुळे हे काय झालं, करेक्ट. एवढे इझी फक्त माहिती. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, रिव्हर आणि शॉप सेम कंटेंट आहे. शॉप कुठे आपला, इथे. रिव्हर कुठे आहे आपला, इथे, राईट. इथं पण रिव्हर आहे, पण आपलं कनेक्ट कशाने करणार आहे, मार्केट्सने. त्यामुळे आपल्याला ह्या रिव्हरची काही गरज आहे का, नाही. मग आता चेक करताना की दोन स्टेटमेंट, त्यावेळेस हे पहिलं स्टेटमेंट आणि शेवटचं स्टेटमेंट, त्यावेळेस ते बघत बसायचं नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता कनेक्ट करताना आपण मार्केटने करेक्ट करणार आहे. आणि आपलं ऑल असलं तिथं काय असणार आहे, 100, 50. हे ऑलरेडी 100, 50 आहेत. त्याच्यानंतर सम इथं असणार, इथे काय आहे, 50 आणि 50. ठीक आहे. आता पहिल्यांदा काय, दोन्ही स्टेटमेंट काय आहेत आपले, हे ऑल त्यामुळे दोन्ही काय आहेत, पॉझिटिव्ह. दोन्ही काय आहेत, पॉझिटिव्ह. त्यामुळे रिझल्ट सुद्धा आपला काय निघणार आहे, पॉझिटिव्ह. आहे का ऑलरेडी पॉझिटिव्ह, पहिला चेक झाला. त्याच्यानंतर सेकंड चेक काय करतो आपण, दोन्ही काय करतो, स्टेटमेंट मर्ज करायचे. तर दोन्ही स्टेटमेंट मर्ज करताना कशाने मर्ज करणार आपल्याला, सिमिलर काय आहे आपल्याला इथे, याच्यामध्ये मार्केट आणि मार्केट. आणि ह्या सिमिलर कंटेंटवरती एका ठिकाणी तरी काय हवं, मला 100 असायला हवं. आहे का, आहे. त्यामुळे मर्ज स्टेटमेंट होईल, काही पण. त्याच्यानंतर पुढे काय की आपल्याला याच्यावरती किती 50 रुपये खर्च करायचे, मार्केटवरती रिव्हर्स वरती किती आहेत, 50. 50 आणि 50 खर्च करू शकतो का, ऑब्व्हियसली करू शकतो. त्याच्यानंतर शॉपवरती आपल्याला किती खर्च करायचा आहे, 50. शॉपवरती इथे किती आहेत, 100. 100 50 खर्च करू शकतो का, ऑब्व्हियसली करतो. मग तिन्ही चेक करेक्ट आले, त्यामुळे काय झालं आपलं बरोबर. एवढं इथे.
त्याच्यानंतर पुढे आता टेम्पलेट्स आणि मार्केट. टेम्पलेट्स कुठे आपले, सॉरी टेम्पल्स आणि मार्केट. टेम्पल इथे, मार्केट कुठे आपलं इथे, बरोबर ना. अजून इथे पण आपण कनेक्ट कशी करणार आहे, रिव्हरनी कनेक्ट करणार. त्यामुळे ह्या आणि ह्या स्टेटमेंटची काही गरज असणार आहे का, नाही. त्यावेळेस ते हाईड करायचं. कनेक्ट करत असताना रिव्हर्सनी रिव्हर्स कनेक्ट करायचंय. ओके. आता हे दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, पॉझिटिव्ह. दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, पॉझिटिव्ह. त्यामुळे रिझल्ट सुद्धा आपला काय येणार आहे, ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह रिझल्ट येणार आहे का, तर आहे. म्हणजे पहिल्याचे कम्प्लीट झाला. त्याच्यानंतर आपले हे दोन स्टेटमेंट आहेत, त्यामुळे आपल्या दोन स्टेटमेंट काय करायचे, मर्ज करायचे. मर्ज करत असताना काय आपला फंडा काय, एका स्टेटमेंट तरी काय असायला हवं, 100 असायला हवं. इथं काय ऑल रिव्हर्स टेम्परेचरमुळे 150 असणार आहे. त्यामुळे रिव्हर्स नि रिव्हर्स काय होणार आहे, कनेक्ट होणार आहे का, तर इथं 100 आहे. त्यामुळे दुसरा चेक करेक्ट झाला. त्याच्यानंतर तिसरं काय, इथं सम असल्यामुळे इथं काय असणार आहे, 50 म्हणजे हे तुम्हाला काय करायचं, स्पेंड करायचं. तुमच्याकडे आहेत किती टेम्पलेट वरती, 50 म्हणून 50 खर्च करू शकतो का, ऑब्व्हियसली करू शकतो. त्याच्यानंतर रिव्हर वरती किती येत आहे तुमच्या, सॉरी मार्केट वरती किती आहेत, 100 वरून 50 खर्च करू शकतो का, ऑब्व्हियसली करू शकतो. त्यामुळे तिन्हीचे का आपले काय आले, बरोबर. त्यामुळे लक्षात ठेवा की आपलं जे कन्क्लुजन पहिलं, दुसरं आणि तिसरं तिन्ही काय आले, बरोबर. मग ऑप्शन मध्ये बघा, कन्क्लुजन 1 आणि 2 फॉलो, पण आपलं तिसरं पण फॉलो आहे, त्यामुळे हे फॉल्स जात आहे. कन्क्लुजन फर्स्ट अँड थर्ड फॉलो, आपण दुसरंही बरोबर आहे, त्यामुळे हे पण फॉल्स जात आहे. कन्क्लुजन सेकंड अँड थर्ड फॉलो, पण आपलं पहिलंही बरोबर आहे, त्यामुळे हे पण फॉल्स जात आहे. त्याच्यानंतर कन्क्लुजन फर्स्ट, सेकंड, थर्ड तिन्ही फॉलो, हे काय झालं आपलं आन्सर झालं. तिन्ही काय झालं, आपले कन्क्लुजन फॉलो होतात. नाव दिसेल का, नाही. म्हणजे एवढ्या इझी वेने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. म्हणजे किती हायर लेवलचं जर एक्झाम्पल असलं तर आपण इझी बेसिक मध्ये फक्त फंडा लक्षात ठेवा 150चा, त्या फंडाने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, सेम इझी एक्झाम्पल आहे. तुम्ही पहिल्यांदा ट्राय करा, त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. आता इथं बघा, इथं काय आहे, बुक्स, टेबल्स, मशीन, टेंट्स आणि वॉल्स, अशा पद्धतीने आपल्याला काय दिले, स्टेटमेंट दिलेत. आणि त्याच्यानंतर मग वॉल्स, बुक्स, टेंट्स, वॉल्स आणि नो बुक्स, वॉल्स अशा पद्धतीने आहे. आता लक्षात ठेवा, आपला फंडा पहिल्यांदा ज्यांनी रिव्हिजन केलं तर त्यांनी ठीक आहे, पण परत एकदा मी रिव्हिज करतो. जर आपले स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल, स्टेटमेंट काय असेल, स्टेटमेंट पॉझिटिव्ह, तर रिझल्ट ऑल्सो काय असतो आपला, कन्क्लुजन ऑल्सो पॉझिटिव्ह. तर निगेटिव्ह असेल तर ते काय होतं, फॉल्स. तर स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर रिझल्ट त्याचं कन्क्लुजन सुद्धा काय असतं, निगेटिव्ह. हे लक्षात घ्या. आणि जेव्हा दोन्ही कॉम्बिनेशन करतो, प्लस आणि मायनस, त्यावेळेस काय होतं, रिझल्ट निगेटिव्ह येतो. हे लक्षात ठेवा. प्लस आणि मायनस, मायनस प्लस आणि मायनस मायनस कधी रिझल्ट येत नाही, डायरेक्ट फॉल्स मारून जायचं पुढे. त्याला काही चेक करत बसायचं नाही. डायरेक्ट मायनस मायनस असेल तर डायरेक्ट फॉल्स. ठीक आहे. आता चेक करा, आपल्याला चेक करायचंय वॉल्स आणि बुक्स. वॉल्स कुठे, इथे. बुक्स कुठे तर बुक्स सगळ्यात पहिली, राईट ना, वॉल्स आणि बुक्स. आता इथं लक्षात ठेवा, कनेक्ट कशाने करणार आहे, टेन्सनी टेन्स कनेक्ट करणार, टेन्सनी टेन्स करणार. आता लक्षात ठेवा, इथे ऑल मशीन्स आर नॉट टेंट दिले, ऑल मशीन्स आर नॉट टेंट. याला आपण काय, नो मशीन इज टेंट, यांनी आपण काय करणार आहे, कन्सिडर करणार, नो मशीन इज टेंट. ओके. आता हे काय आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स, हे काय आहे, निगेटिव्ह सेंटेन्स, बरोबर का नाही, हे काय, निगेटिव्ह सेंटेन्स. त्याच्यानंतर आपण परत कशाने कनेक्ट करणार आहे, मशीन टू मशीन कनेक्ट करणार. त्याच्यानंतर हे काय, निगेटिव्ह सेंटेन्स. आता लक्षात ठेवा, जेव्हा दोन निगेटिव्ह सेंटेन्स एकत्र येतात त्यावेळेस कुठला रिझल्ट निघतो का रे, नाही, लक्षात ठेवा. तेव्हा पुढे चेक करायची गरजच आहे का रे, याला काही चेक करायचं नाही, डायरेक्ट काय करा, फॉल्स मारा. शॉर्टकट मेथड आहे, लक्षात ठेवा. डायरेक्ट काय करा, फॉल्स मारा, काही चेक करत बसू नका. त्याच्यानंतर टेन्स आणि वॉल्स. आता टेन्स कुठे आपले, टेन्स आणि वॉल्स. आता हे बघा, टेन्स आणि वॉल्स. आता बघा, हे काय आहे, काही मुलं पटकन गडबडीत काय करतात, बरोबर, म्हणून पुढे जातात. लक्षात ठेवा. आता हे काय आहे, लक्षात ठेवा, टेन्स आणि वॉल्स आणि कशाने काय हे झाले, सम.
हे काय होणार आहे? रिस्टेटमेंट. हे काय झालं? रिस्टेटमेंट. आणि रिस्टेटमेंट ऑलवेज फॉल्स असतं, हे लक्षात ठेवा. रिस्टेटमेंट काय असतं? फॉल्स असतं. त्यामुळे काय झालं? फॉल्स. हे काय झालं? फॉल्स. त्याच्यानंतर आता पुढे बघा, नो बुक्स आर वॉल्स. नो बुक्स आर वॉल्स. बुक्स कुठे तुमचे? इथे. वॉल्स कुठे ते तुमचे? टेस्ट करताना दोन्ही इथं काय येतात? निगेटिव्ह सेंटेन्स असताना. त्यामुळे चेक करायची गरज आहे का? नाही. त्यामुळे काय झालं? फॉल्स. आता तिन्ही फॉल्स झाले. तिन्ही फॉल्स झाले. मग लगेच तुम्ही काही नन ऑफ फॉलो ऑप्शन क्लिक करून जाणार का? तर नाही. ऑप्शन चेक करा. ओनली वन कन्क्लुजन फॉलो नाही येणार. ओनली कन्क्लुजन सेकंड फॉलो नाही येणार. ओनली कन्क्लुजन थर्ड फॉलो नाही येणार. आता कन्क्लुजन आयदर फर्स्ट थर्ड, ओनली कन्सेप्ट वन फोर्थ अँड थर्ड फॉलोज. आता इथं आयदर रोची केस त्यांनी दिली. एकदा चेकआउट करा आयदर रोची केस होते का? फर्स्ट आणि थर्ड. पहिलं कुठे आहे आपलं? इथे. सम वॉल्स आर बुक्स आणि नो बुक्स आर वॉल्स. बघा आता काय झालं? इथं आयदर रोची केस होती. म्हणजे काय? कंटेंट आपले काय? वॉल्स, बुक्स, बुक्स. ठीक आहे. म्हणजे कंटेंट सेम आहे. वन शुड बी पॉझिटिव्ह, अनदर शुड बी निगेटिव्ह, आणि दोन्ही काय आहेत? फॉल्स आहेत. दोन्ही काय आहेत? फॉल्स आहेत. सो आन्सर आपला काय असणार आहे? ई ऑप्शन असणार. नन फॉलो असणार आहे का? नाही. आपला काय आन्सर काय असणार आहे? आयदर फर्स्ट ऑर थर्ड फॉलोज. हे लक्षात ठेवा. ऑप्शन सुद्धा चेकआउट करायचे आहेत. पटपट सॉल्व्ह करायच्या ह्याच्यामध्ये लगेच टिकआउट करून पुढे जायचं नाही. ऑप्शन चेकआउट करायचे. ठीक आहे. तर पुढे एक्झाम्पल. खूप छान एक्झाम्पल होतं. ठीक आहे. आता बघा, सगळे इथं सगळे समचे पॉझिटिव्ह आहेत. इथं सगळे पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे काही ना काहीतरी आपल्याला रिझल्ट मिळेल. ठीक आहे. आता काय? रोड्स, बोर्ड, लेन्स, क्लिप्स, बोर्ड, पेपर, रोड, क्लिप्स. लेन्स, रोड, बोर्ड, लेन, क्लिप्स, बोर्ड, पेपर आणि क्लिप. ठीक आहे. आता पहिलंच बघा. पहिलं काय? रोड्स आणि बोर्ड. रोड आणि बोर्ड. आता रोड्स कुठेतरी बघा, इथं रोड आहे आणि इथं बोर्ड. बरोबर. कनेक्शन झाले लेन्सनी. कनेक्शन झाले लेन्सनी. आता काय झालं? हे कनेक्ट होईल का रे? ऑब्व्हियसली होणार आहे. का? तर इथं तुमचं काय असणार आहे? 100 आहे. त्यामुळे पहिलं चेक काय झालं? कनेक्ट झालंय का? झालंय. त्याच्यानंतर दोन सेगमेंट आपण कनेक्ट करतो. त्याच्याने एक पॉझिटिव्ह, दोन्ही पॉझिटिव्ह, रिझल्ट काय येणार आहे? पॉझिटिव्ह. हा पण चेक झाला. त्याच्यानंतर आपल्याला चेकआउट करायचंय 50-50, कारण समनी आहे 50 आणि 50. ओके. रोड्स वरती किती आहे? 50. आणि बोर्ड्स वरती किती आहे? 50. बघा, 50 आणि 50 खर्च होऊ शकतो. 50 आणि 50 खर्च होऊ शकतो. ऑब्व्हियसली पहिलं स्टेटमेंट काय झालं आपलं? पहिलं कन्क्लुजन काय झालं? बरोबर आहे. ठीक आहे. सगळं माइंड गेम. त्याच्यानंतर लेन्स आणि क्लिप्स. लेन्स कुठे आहेत आपले? लेन्स कुठे आहेत? लेन. ओके. लेन्स. आणि क्लिप कुठे आहे? इथे. कनेक्ट कशाने करणार आहे? बोर्डनी. आता लक्षात ठेवा, बोर्डनी कनेक्ट होईल का रे? नाही होणार. का? तर इथेही 50 आहे आणि इथेही 50 आहे. माइंड कन्फ्युजन झालं पाहिजे. पटपट. इथेही 50 आहे, इथेही 50. कनेक्ट होणार नाही. पुढे चेक करायची गरज आहे का? काही गरज नाही. हे काय झालं? फॉल्स. हे आपलं बरोबर. हे फॉल्स झालं. छान. गुड. त्याच्यानंतर बोर्ड आणि पेपर. बोर्ड कुठे आहेत? इथे. पेपर कुठे आहेत? इथे. कनेक्ट कशाने करणार आहेत? मी क्लिप्सनी. इथे काय आहे? 50. इथे काय आहे? 50. कनेक्ट होईल का रे? नाही ना. म्हणजे ऑब्व्हियसली पुढे चेक करायची गरज नाही. हे सुद्धा काय झालं? फॉल्स झालं. त्याच्यानंतर रोड आणि क्लिप्स. रोड्स कुठे आहेत? इथे. क्लिप्स कुठे आहेत आपले? इथे. बरोबर ना. कनेक्ट करत असताना आपण इथं काय? बोर्ड्स आणि बोर्ड्स येते. बरोबर ना. बोर्ड्स आणि बोर्ड. कधी कनेक्ट होणार आहे का आयुष्यात? कधीच होणार नाही. त्यामुळे काय झालं? फॉल्स. किती वेळ लागणार एक्झाम्पल सॉल्व्ह करायला? बघा, फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाते तर मग थोडा वेळ लागतोय. लक्षात ठेवा, तुम्ही इझिली पटपट जर सॉल्व्ह करत गेला, जसे जसे तुम्हाला सवय होईल तर खूप वेळ कमी जातो. म्हणजे आपलं ऑब्व्हियसली फक्त एक बरोबर आहे. त्यामुळे आन्सर काय असणार आहे याचं? बघा, कन्क्लुजन 1 अँड सेकंड फॉलो, कन्क्लुजन 1 अँड थर्ड फॉलो, कन्क्लुजन 1, 3 थर्ड फॉलो, कन्क्लुजन सेकंड, थर्ड, फोर्थ फॉलो, आणि नन ऑफ दिस. बघा, आता आपलं फक्त एक बरोबर आले. बाकी कुठलं बरोबर आहे का? रोड क्लिप. रिचेक करा. रोड क्लिप्स,
रोड कुठे आहे? इथे. क्लिप्स कुठे आहे? इथे. अजून कुठे क्लिप्स नाही. कनेक्ट बोर्डनी बोर्ड कनेक्ट होत नाही, फॉल्स झालं. बोर्ड आणि पेपर. बोर्ड कुठे आहेत आपले? इथे. पेपर बोर्ड कुठे आपले? इथे. पेपर कुठे आहेत आपल्या? इथे. कनेक्ट कशाने करणार? क्लिप होतच नाही. त्याच्या लेन्स आणि क्लिप. लेन कुठे आपला? लेन कुठे आहे? इथे. क्लिप कुठे आहे? इथे. कनेक्ट कसे केले? बोर्ड. त्यामुळे नाही होणार. तिन्ही काय आहेत? फॉल्स आहेत. तिन्ही फॉल्स आहेत. फक्त एक बरोबर. माझ्या कन्क्लुजन काही निघते का आपल्या याचं ऑप्शन मध्ये? नाही. त्यामुळे ऑप्शन काय आला? नन ऑफ दिस. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे एक्झाम्पल बघूया. आता याच्यामध्ये बघा काय. आता पेन्सिल्स आर काहीच. फक्त जर पेन्सिल्स आर काहीच आहे त्यावेळेस लक्षात ठेवा इथे काय असतं? ऑल असतं. ऑल पेन्सिल्स आर काहीच हे लक्षात. ठीक आहे. ऑल पेन्सिल्स आर सम ऑल ठीक आहे. आता इथं काय? पेन्सिल, काइट्स, डेस्क, फॉरेस्ट, माउंटन. ठीक आहे. आता चेकआउट करूया. माउंटन आणि पेन्सिल. माउंटन कुठे आहे? इथे. पेन्सिल कुठे आहे आपला? सगळ्यात वरती पेन्सिल. मध्ये आधी कुठे नाही का? पेन्सिल नाही. कनेक्ट कशाने करणार आहे? फॉरेस्ट म्हणजे ऑब्व्हियसली इथं काय असणार आहे? ऑल असल्यामुळे इथं 100 आहे त्यामुळे कनेक्ट होणार आहे. त्याच्यानंतर डेस्क आणि डेस्क इथेही 100 आहे त्यामुळे कनेक्ट होणार आहे. आता काहीच कनेक्ट होईल का रे? नाही. का नाही होणार? इथंही 50 आहे आणि इथंही 50 आहे त्यामुळे कनेक्ट होणार नाही. आपण इथंच काय हो? कनेक्टच होणार नाही. त्यामुळे ह्याच्यात आपल्याला काही रिझल्ट मिळणार नाही. म्हणजे काय झालं? एवढं इझी होतं फक्त माइंड कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर पुढे फॉरेस्ट आणि पेन्सिल. फॉरेस्ट कुठे आपला? इथे. पेन्सिल कुठे आपला? इथे. आता डेस्क कनेक्ट झालाय बट काहीच कनेक्ट होतंय का? नाही होते. कनेक्टच होत नाही. आपल्याकडे 100च नाही त्यामुळे काय झालं? फॉल झालं. त्याच्यानंतर माउंटन आणि डेस्क. माउंटन कुठे आहे? इथे. डेस्क कुठे आहे? इथे. त्यावेळेस आता ह्याची गरज आहे का आपल्याला? नाही हे लक्षात आहे. ह्याच्यात गरज नाही. ह्याची गरज नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे आता कनेक्ट करताना फॉरेस्ट कनेक्ट होतंय का? ऑब्व्हियसली कनेक्ट होतंय. त्यामुळे आता हा आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. आता बघा पहिलं काय झालं? माउंटन आणि डेस्क. माउंटन कुठे आपला? इथं. डेस्क कुठे आपला? इथे. हे दोन सेट आहेत. हे काय आहे? पॉझिटिव्ह. हे सुद्धा पॉझिटिव्ह. ह्याच्यातनं रिझल्ट सुद्धा काय आलाय? पॉझिटिव्ह. ठीक आहे. पहिला चेक झाला. त्याच्यानंतर पुढे काय? दोन सेटिंग काय होत आहेत? मोर होत आहेत 100 त्यामुळे हा पण काय झाला? चेक झाला. त्याच्यात थर्ड पॉईंट काय म्हणतो की आपले 100 विचारून इथं काय? सम माउंटन 50, डेस्क काय? 50. मग इथं काय असणार आहे आपल्याला? इथं चेकआउट करायचं. इथं काय आहे? 100. डेस्क वरती किती आहे? 100. माउंटन वरती किती आहे? 50. कारण 100-50 100-50. आता डेस्क कुठे आहे आपला? डेस्क किती? 100. 100 खर्च करू शकतो का? करू शकतो. माउंटन 50 खर्च करू शकतो का? ऑब्व्हियसली करू शकतो. तिन्ही चेक आपले काय आले? बरोबर आहे. त्यामुळे थर्ड आपल्याला काय आलं? करेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे फॉरेस्ट आणि काइट्स. फॉरेस्ट कुठे आपला? इथे. काइट्स कुठे आपला? इथे. आता हे आणि हे बघायचं आपल्याला. हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट कनेक्ट कशाने करणार आहे? आपल्या डेस्कनी. त्यामुळे कनेक्ट होतंय का? ऑब्व्हियसली होतंय. लक्षात ठेवा. ह्या काइट्सचे काय देणे घेणे का? नाही. कारण आपल्याला फॉरेस्ट आणि काय हवंय? फॉरेस्ट आणि काय हवंय? डेस्क हवे. बरोबर ना? फॉरेस्ट आणि काइट्स हवे. फॉरेस्ट कुठे आहे? इथे. काइट्स कुठे आहे? इथे. कनेक्ट कसे करणार आहे? डेस्कनी. कारण इथे ह्या डेस्क वरती काय आहे? 100 आहे. आता हे दोन्ही काय आहेत? पॉझिटिव्ह. दोन्ही काय आहेत? पॉझिटिव्ह. त्यामुळे रिझल्ट सुद्धा आपला काय येणार आहे? पॉझिटिव्ह. ऑब्व्हियसली रिझल्ट काय येणार आहे? पॉझिटिव्ह. पहिला चेक काय झाला? पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर दुसरा चेक काय झाला? दोन्ही मर्ज होत आहेत का? ऑब्व्हियसली होत आहेत. त्याच्यानंतर मग नेक्स्ट चेक करायचे 50. आता इथं काय? काय वरती किती आहेत? 50. 50 करता येतात का? खर्च ऑब्व्हियसली करता येतात. त्याच्यानंतर फॉरेस्ट वरती किती आहे? 50 आहे. 50 खर्च येतात का? ऑब्व्हियसली येतात करता. त्यामुळे हे काय झालं? एवढं इझी होतं. त्यामुळे आता ऑप्शन काय आला? तिसरं आणि चौथं आपलं हे बरोबर आहे. आता बघा पहिलं आणि तिसरं, पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं म्हणजे आपलं आन्सर काय आलं? तिसरं आणि चौथं फॉर्म. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. लास्ट एक्झाम्पल आहे. तुम्ही पण ट्राय करा. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये इथं नोट्स आले. आता विंडोज आणि स्टोन. आता विंडो कुठे आपली? इथे. स्टोन कुठे आपलं? इथे. बघा आता लक्षात ठेवा आपल्याला काय? डोर टू आपण डोर जाणार आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर रिंग्स टू रिंग्स जाणार आहे आणि त्याच्यानंतर हमर टू हमर जाणार. हे लक्षात ठेवा. आता आपण काय हे दोन पॉझिटिव्ह सेंटेन्स त्याच्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स, तर आपल्याला रिझल्ट सुद्धा काय येणार आहे, निगेटिव्हच येणार आहे. बरोबर ना, निगेटिव्हच येणार आहे. आणि इथं येताना कन्क्लुजन काय दिलं रे, घेताना कन्क्लुजन काय दिले, पॉझिटिव्ह. चेक करायची गरज आहे का रे, नाही. म्हणजे ऑब्व्हियसली हे काय झालं, जागेवर पॉझिटिव्ह झालं. एवढे जागेवर काय झालं, पॉझिटिव्ह झालं. त्याच्यानंतर विंडो आणि रिंग. विंडो कुठे आहे, इथे. रिंग कुठे आहे, इथे. आता लक्षात ठेवा. विंडो आणि आपल्याला कुठं, सॉरी, विंडो इथे आहे, रिंग कुठे आहे, इथे. आता हे दोन्ही काय आहेत, पॉझिटिव्ह. दोन्ही काय आहेत, पॉझिटिव्ह. त्यामुळे रिझल्ट सुद्धा काय येणार आहे, पॉझिटिव्ह. त्यामुळे हा चेक आपल्याला करावा लागेल. इथे डायरेक्ट फॉल्स झालं पण हा चेक करावा लागेल. कनेक्ट कशाने होणार नाही, डोअर का, तर इथं काय आहे, ऑल असल्यामुळे 100 आहे. त्यामुळे डोअरने डोअर कनेक्ट होणार आहे. आता पुढे जाऊन चेक करा की विंडोज वरती किती आपले सम असल्यामुळे 50 आणि रिंग वरती 50. इथे काय आहे, 50 आणि रिंग वरती 50. दोन्हीकडे पण काय 50 म्हणणार आहे. तर होऊ शकतं का, ऑब्व्हियसली होऊ शकतो. हे काय झालं, दुसरं आपलं बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर नो विंडोज आणि स्टोन. आता हे काय निगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नो विंडोज आणि स्टोन्स. विंडोज कुठे आपले, इथे. स्टोन्स कुठे आपले, इथे. ठीक आहे. आता निगेटिव्ह रिझल्ट येणार आपला. निगेटिव्ह रिझल्ट येणार. फक्त आता कनेक्ट होत आहे का बघा, डोअर टू डोअर कनेक्ट झालं, रिंग टू रिंग कनेक्ट झालं. कारण इथं नो असतं त्यावेळेस आपण कन्सिडर करतो 100 लक्षात ठेवा. काय करतो, 100 आणि निगेटिव्ह सेंटेन्स. त्यामुळे निगेटिव्ह निगेटिव्ह रिझल्ट येणार. त्याच्यानं आणि हमर टू हमर इथं कनेक्ट. ठीक आहे. आता इथं काय झालं, स्टोन वरती काय आले, 100. कारण 100 असतात ना, त्यामुळे काय आलं, 100 आले. आणि आपल्या विंडोज वरती किती येत रे, इथं विंडोज वरती 50. आणि आपल्याला किती हवे रे, इथं काय हवे, 100 आणि 100. आता स्टोन वरती असताना आपल्याकडे 100 आहे. 100 वरून 100 खर्च करू शकतो का, ऑब्व्हियसली करू शकतो. पण इथं विंडोज वरती काय आपल्याकडं 50 का नाही, खिशातच 50 रुपये. तर 50 मधून 100 आपण खर्च करू शकतो का, कधीही करू शकत नाही. त्यामुळे थर्ड चेक आपला काय होईल, फॉल्स. थर्ड चेक काय होईल आपला, फॉल्स. एकदम शांत डोक्याने सॉल्व्ह करायचं. त्याच्यानंतर रिंग आणि स्टोन. रिंग आणि स्टोन. रिंग कुठे आपला, इथे. रिंग आणि स्टोन कुठे आहे, इथे. आता हे काय निगेटिव्ह, हे काय पॉझिटिव्ह. त्यामुळे रिझल्ट काय येणार आहे, निगेटिव्ह. पण स्टेटमेंट काय आपलं पॉझिटिव्ह. त्यामुळे हे काय झालं, फॉल्स. चेक करायची गरज होती का, नाही. आता ह्याच्यामध्ये सेकंड फक्त काय येतोय, पॉझिटिव्ह. अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं विदाउट पेन अँड पेपर. अशाच पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.